तर आज आपल्याला फ्रॉकच्या चुण्या कशा घेरच्या घ्यायच्यात ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ आपला मोठा होणार आहे, 3 होणार आहे. एका फ्रॉकचा 3 व्हिडिओ तयार होणार आहे. तर हा आपला घेर आहे. तर घेर आपला हा एक कपडा आहे. मी दोन्ही साईडला 2 घेर केलेत नाही का, हा एक आणि हा एक. तर याचा आपण मध्य काढायचा आहे. सरळ बाजू घ्यायची आणि त्याच्या मध्यावर खुणा करायची. हा आपला मध्य आहे. तर आपला हा वरच्या भागाचा घेर बघा 14 आहे. 14 आपल्याला चुण्या घालून तयार करायचे. कंबर घेर 14 आहे. तर आपल्या ह्या खालचा जो भाग आहे ना त्याचा आता आपण ह्याचा मध्य काढलाय, तर ह्याचा पण मध्य काढायचा आहे. तर पूर्ण आपला घेर आहे हा 14. तर 14चा मध्य होणार 7 वर. तर ही जी खुणा आहे आपली मध्य आहे, तर हा मध्य याला जॉईन व्हायला पाहिजे. तर आपल्या चुण्या इथे ह्या साईडला एवढ्या यायला पाहिजेत आणि ह्या साईडला अशा चुण्या करायच्यात. तर चुण्या किती येणार आहेत दाखवते कशा. तर हा आपला एवढा भाग 7 इंचाच्या चुण्या करायच्यात एवढ्या भागाच्या. तर चुण्या घालून दाखवते मी. अर्ध्या इंचाच्या चुण्या करायच्या आहेत. इथे आपल्याला 1.5 इंच सेम ठेवायचं आहे, कारण हे मार्जिनमध्येच जाणार आहे. तिथून पुढे आपल्याला चुण्या करायच्या आहेत. अशा चुण्या करायच्या आहेत की हा जो मध्य आहे, मध्याच्या ठिकाणी 7 इंच तयार व्हायला पाहिजे. तर जशा येतील अर्धा पाऊण इंच ते तशा तयार करायच्या, जेवढ्या होतील तेवढ्या. अशा केल्या ना, आधी अंदाज घ्यायचा आपल्या किती होतात. तर ह्या टोकापासनं मोजायचे आपलं अंतर किती होते. तर इथे आणि इथे प्लेन नाही ठेवायचे, ॲडजस्ट करून घ्यायचे आपल्या चुण्या थोड्याशा पुढे मागं करून. बघा, चेक करा परत एकदा. इथून ते इथे जास्त होते, ते इथे आपली एखादी चुणी करू शकतो आपण. आणि 7 इंच तयार करायचे. ठीक आहे. तर आहे घ्या असं अर्ध्या इंचाच्या करायच्यात, होतील बरोबर. हात शिलाईने आपल्या चुण्या करून तयार घ्यायच्या, कारण डायरेक्ट आपल्याला जमणार नाही मशीनवर. म्हणून असा वर खाली करून धागा घाला. ह्या साईडनेच सुरू करा, ह्या साईडनेच करा. मी पकडते. तुमचा जेवढा घेर आहे ना तशा चुण्या येतील. जेवढा तुम्ही जास्त कपडा घेतला असेल तेवढा तशा चुण्या येणार. खाली टच करा आधी. चुण्यांना वरच्यावर घेऊ नका, त्या हलणार आहे. खालचा कपडा पण घ्या त्यामध्ये वर खाली. तिथे लॉक करून घ्या. एक बस. परत एकदा आपण चेक करायचं की बरोबर झाल्यात का आपल्या. बरोबर आहेत. थोडंसं झालं असेल इकडं तिकडं तर यामध्ये ॲडजस्ट करायचं. इकडे पण आपल्याला चुण्या करायच्या 7 इंचाच्या. तर सेम डायरेक्शनमध्ये फोल्ड करायच्या, एकाच साईडला फोल्ड करायच्या, कुठल्या तरी एका साईडला करायच्या. तर इथे आपली खुणा आहे मध्याची. तर ह्या साईडला पण आपल्याला 7 इंच तयार करायच्या आहेत. इथे बघा, नुसतं पकडा असं. इकडे पण ह्या साईडला आपल्याला, ह्या साईडला पण 1.5 इंच आपल्याला मार्जिन असतं ते सोडायचे आणि चेक करायचे. तयार झाल्यावर 7 आहे का. इथे आपल्याला टिक करून घ्यायचे परत हातानेच. थांबा, इथे सुटली चुणी. हा, ती करा, ते घ्या वरती.
एक मिनटं नीट करू दे. आणि याची काळजी घ्यायची की लहान मोठं नाही व्हायला पाहिजे, सेम अंतरावर दिसले पाहिजेत. अशी सुई घाला. एक मिनिट. एका चुणीवर वर खाली करा असं, म्हणजे ती हलणार नाही चुणी, ही ना हलणार अशी. एका चुणीवर असं वर खाली सुई करायची, पुढे मग दुसऱ्या चुणीवर अशी वर खाली असं करायचं, म्हणजे ती चुणी हलणार नाही. हे बघा माझे, बघा हे इथं असं हललं जाणार कपडा. परत एकदा चेक करू, नाहीतर मग ना ॲडजस्ट करायचं आपल्याला. लावा तिथे. इथे आपलं 14 तयार व्हायला पाहिजे. 14 आहे. 14 नसेल तर इथे पुढे मागं करायची चुणी आणि 14 आपलं रेडी करून घ्यायचं आहे, नाहीतर कमी पडायला नको. इथे लॉक करून घेते मी. दुसऱ्या भागाला पण करायचे आहेत. बघा रेडी आपलं 14 आहे. दुसऱ्या भागाचा पण आपल्याला मध्य काढायचा आहे. तर दुसरा आपला भाग आहे हा. सरळ बाजूच वर ठेवायची आपल्याला. चुण्या मग कशा आल्यात त्या दिसतात. तर इथे आहे मध्य, खुणा करून घ्यायची आहे. आणि ह्या भागाचे 7 इंच चुण्या करायच्या आहेत आणि ह्या भागाचे 7 इंच. साईडला 7 इंचावर करायच्या. मी देते फोल्ड करून तुम्हाला. हा शिलाई करा तुम्ही. टाचणी लावली तरी चालेल. बघवा एक मिनिट. पण शिवूनच घ्यायचं, कारण शिवताना हललं जातं कपडा. हाताने दोरा करून घ्यायचा, वर खाली टिप करून. फक्त अंदाज घ्यायचा किती चुण्या येतात आपल्या. तर इथे 1.5 इंच सोडून द्यायचे, कारण ते मार्जिन मध्ये जाणार आहे. ते चेक करायचं. परत इथूनच चेक करायचं. तर 7 येते आपलं. ठीक आहे. घ्या 2 चुण्या करून. एका चुणीवर एकदा वर खाली करा सुई, म्हणजे सुटणार नाही. जवळजवळ ओढून घेऊ नका, मग अंतर कमी होणार त्यांचं. 7 इंच रेडी व्हायला पाहिजे. थांबा, लॉक करायच्या आधी एकदा चेक करायचं, नाहीतर मग पुढे मागं सरकून घ्यायच्या त्यांना. ठीक आहे. इथे लॉक करा. दुसऱ्या साईडला पण 7 इंच तयार करायचे. इथं दुसऱ्या साईडला पण आपल्याला करून घ्यायचे चुणे. ते आपण 7 इंचावर व्हायला पाहिजे. इथे हे 1.5 इंचावर खुणा करायचे. चेक करायचे परत एकदा की 7 इंच झाले का. झाले. रेडी. घ्या. चुण्यांच्या मधलं अंतर सेम राहायला पाहिजे, सेम सारख्या दिसल्या पाहिजे वरच्या साईडने.
थांबा 1 मिनिट, ते चुणीच्या मध्ये अंतर जास्त झाले. एका चुणीवर अशी वर खाली करायची टीप, मग हलणार नाही. ह्या सहज हलतात ना. द्या 1 मिनिट, बघू आपण पूर्ण झालंय का 14 इंच. ठीक आहे. इथे लॉक करून घेते मी. चुणीवर टीप अशी घ्यायची आहे की चुणीवर एकदा सुई घालवायची, वर खाली करायची, चुणीवरच करायची. एका चुणीवर एकदा वर खाली करायची, म्हणजे ती चुणी हलणार नाही. घ्या, टीप करून घ्या मशीनची. हां, इथून पाव इंचावर आपले शिलाई येऊ दे. एवढं नाही ठेवायचं. नंतर पुढे घालवा. आपल्याला फक्त चुण्याच करायचं, चुण्यांवरच मारायची टीप. हे वर खाली झालंय ना, चुण्या घालताना आपलं वर खाली झालेलं असतं, ते नीट करून घ्यायचं असं सेम सारखंच. आणि पाव इंचाच्या मार्जिनवर टीप यायला पाहिजे. निसटलं इथं कपडा यायचा. एक थांब. कट नका करू, थांबा. हा पण घ्या, कंटिन्यू करून घ्या. चुण्या नीट करून घ्या, वर खाली होऊ देऊ नका. वर खाली झाल्यात बघा. एक मिनिट. हे बघा, की लूज सोडला ना की ते पसरतात, ते नका पसरू देऊ. थांबा, आता मी काढून तुम्हाला परत दाखवते. इथे अंतर जास्त झालंय ना चुण्यांचं, इथे विरळ दिसतात नाही आणि इथे घन दिसतात आहे ना. हे बघा, चुणे आपल्या सरकू द्यायच्या नाहीयेत. इकडे लक्ष द्या. एका चुणीवर दोनदा वर खाली करायची होती एकाच चुणीवर. घ्या पाव इंचावर. थांबा. थांबा. इथे नीट करून घ्यायचं आपलं. कुठे पुढे मागं झाल्यात त्यांना नीट करून घ्यायच्या. घ्या, पाव इंचावर मार्जिन घेऊन करायचं. घ्या. आता बघा, आपल्याला वरच्या भागाला जॉईन करायच्यात. कशा ते मी दाखवते. त्याआधी ही आपली नाही का शिलाई, हात शिलाई काढून घ्यायची. काढा बघू. आपला हा कमरेचा भाग आहे, कमरेपर्यंतचा. तर त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. कसं ते सांगते. ही आपली सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर दोन्ही भागांना आपण 2 भाग केलेत, की खालचा घेर नाही का मागच्या बाजूला वेगळा आणि पुढच्या बाजूला वेगळा. तर सरळ बाजूवर आपला हा सरळ बाजू ठेवायची आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू लक्षात घ्या. आणि इथून जॉईन करून घ्यायचं आहे. 3 पॉईंटचं अंतर राहू दे, कारण हा कपडा धागे निघणार आहे, तर धागे निघू शकतात. पाहिजे तर आपल्याला नंतर ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे आणि हे याला जॉईन करून घ्यायचं आहे. आता पहिला आपण मागच्या भागाला जॉईन करतोय.
असं ठेवायचंय. घ्या. आता इथे बघा कमी जास्त झाला तर आपण इथे एखादी चुणी करून घ्यायची आहे. घ्या. 3 पॉईंटचं अंतर राहू दे, जास्त राहू दे. ही शिलाई आहे ना तिथे येऊ दे. थांबा, नीट करून घ्या. ही आपली उलटी बाजू आहे ती लक्षात घ्यायची आहे. इथे बघा ही छोटी चुणी झाली आहे, तर इथे थोडंसं कपडा मोठा दिसतोय 1.5 इंचाने. तर आपली ही चुणी नाही का मोठी करून घेऊ आपण. इथे टीप दिली आहे ना ती खोलायची. इथपर्यंत ठेवायचं आहे आणि एक्स्ट्रा कपडा आहे ना तर तिथे चुणी करून घ्यायची. घ्या. कपडा हलू देऊ नका, नीट बघा. घ्या. त्यानंतर बघा आपलं इथे मागच्या भागाला झालंय लावून, तर पुढच्या भागाला आपल्याला जॉईन करायचे चुणे. तर हा पुढचा भाग आहे. तर सरळ बाजूवर आपली सरळ बाजू ठेवायची. ठीक आहे. ही सरळ बाजू आहे, लक्ष द्या, नाहीतर उलटं सुलटं जोडू शकता. ही सरळ बाजूवर ही सरळ बाजू ठेवायची आणि उलट्या बाजूने आपली टिप यायला पाहिजे. घ्या. पकडा. इथे बघा अर्ध्या इंचाचा आपलं जास्त दिसते कपडा, तर इथे एक मी टिप खोलली आहे आणि एक चुणी छोटी होती ना ती मोठी करून घ्यायची आणि त्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. आपला खालचा जो भाग आहे ना तयार, त्यामध्ये तेवढ्या भागामध्ये चुणी करायची. खालचा कपडा चेक करा. घ्या. आता हे आपण चुण्या मागच्या भागाला वेगळ्या लावल्यात, पुढच्या भागाला वेगळा कपडा घेऊन लावल्यात. तर तुम्ही एक लांबच्या लांब पट्टी काढून पण तुम्ही चुण्या घेऊ शकता एक साथ मागच्या आणि पुढच्या भागाच्या. आता आपल्याला फिटिंग करायचंय. तर याला 2 टिपा करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर ह्या साईडला परत एकदा 2 टिपा द्यायच्या आहेत. नेहमी 2 टिपात द्यायच्या आहेत. मी आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून सिंगलच दाखवते. ही एक द्या टिप. हातांना पण 2 द्यायच्या, शोल्डरला 2 द्यायच्या, कुठल्या पण 2च टिपा द्यायच्या आहेत आपल्याला. मार्जिन बघा, चेक करा. कुठे कमी जास्त झाली असेल ना तर दुसऱ्या टिपमध्ये कवर करून घ्यायचे, कारण आपण नवीन आहे त्यामुळे कमी जास्त होतच. इथे बघा वर खाली झाले. 1 मिनटं. इथे एवढं वर खाली झाले ते नीट करून घ्या. जिथं वर खाली झालं असेल तर ओपन करून घ्यायचंय थोडंसं आणि ते नीट करून घ्यायचंय परत. घ्या. पकडायचे. आता बघा आपल्याला हा जो घेर आहे ना त्याला टीप द्यायची आहे. खालच्या साईडला ही आहे उलटी बाजू. उलट्या साईडने खालच्या बाजूला जो घेर आहे ना त्याला आपल्याला 1/2 इंचाचं फोल्ड करून घ्यायचे. ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ आहे, तर उलट्या बाजूला आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचे. घ्या. पकडा तुम्ही 1/2 इंच. सेम सारखं दुमडलं गेलं पाहिजे 1/2 इंचावर. आणि ओढायची नाही आहे, पण कपडा ओढून फोल्ड नाही करायचं. सेम हलक्या हाताने पकडा.
आणि दाबाच्या जवळ धरून कधीच फोल्ड करायचं नाही. फोल्ड केलं की मी ओढला जातो. आधी इकडे फोल्ड करायचं, मग इथला नीट करून घ्यायचं आहे. पूर्ण घेरला असं करून घ्यायचं आहे. दुसऱ्या भागाला पण करून घ्यायचं आहे. आणि टीप बघा अशी यायला पाहिजे की पाव इंचावर मधोमध किंवा त्या साईडला नाही पाहिजे. आपण जे फोल्ड केले ना, तर इथे कडेला यायला पाहिजे, जिथं फोल्ड केले तिथे अशी. दोरा कट नका करू, राहू दे. दुसऱ्या बाजूला पण घ्यायचे, कंटिन्यू करून धरा. घ्या, पकडा. इथे बघा आपल्या ह्या टिपा देऊन झालेल्या आहेत घेरच्या दोन्ही साईडला. तर हे आपल्याला फिटिंग करायचं आहे शेवटी. तर आता इथे मी 1.5 इंचावर तुम्हाला खुणा करून देते, मार्क करून देते, तिथून तुम्ही टिप घ्यायचे. इथे तुम्हाला आता लॉक करायचं आहे आणि इथून हात घेर आहे. इथे पकडा, तुमच्या या चॉकच्या लाईनीवर टीप येऊ दे. घेरला तुम्ही 1.5 इंच नाही ठेवलं तरी चालेल, अर्धा इंचाचं मार्क केली तरी चालेल, अर्धा इंचावर, कारण घेरा जास्तच राहतो. कमरेपर्यंत आपल्याला 1.5 इंचावर करायची. ह्या साईडला पण तसंच. तर घेर, हात घेर आपला इथून मार्किंग केली ना, तर हात घेर आपला 4.5 राहणार. ठीक आहे, हात घेर 4.5 राहणार. इथून कमरेच्या इथं 1.5 इंचाची पकडा पट्टी, मेजर टेप पकडा. आणि इथून घेरला तुम्ही अर्धा इंचावर करू शकता. ठीक आहे, घ्या इथून, इथे लॉक करा. आणि हा जो कपडा आहे ना, इथे ह्या दोन्ही कपडा आपण जॉईन करणार ना, खालच्या साईडला चेक करायचं आहे की खाली वर झाला नाही ना. तर नवीन असताना खाली वर होऊ शकतो काय, तर आपल्याला इथे ह्या जिथं कंबर घेर आहे ना, त्यामध्ये वर खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथली आपली टीप झालेली असणार, ह्या सरळ टिपाच आल्या असतील तर त्यानंतर आपल्या खाली नाही उसवायचं. ह्या साईडला आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच कमी जास्त झाले तर ह्या आपल्या दोन्ही समोरासमोर टिपा पाहिजेत कंबर घेरच्या. कमी जास्त झालं असेल तर इथे टीप मारून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हाताची शिलाई पण एकावर एक समोरासमोर पाहिजे, ह्या साईडने आणि त्या साईडने. ठीक आहे, धागे दोरे कट करून घ्यायचे.
घ्या इथे लॉक करायचं आहे. आणि सेम सारखं हे आता मी नीट सेम आहे सारखं, तर इथे टिक करून घ्यायची. तुमची नसेल सेम सारखं वर खाली असेल तर इथे कमरेच्या तिथं नीट करून घ्यायचे. घ्या इथे लॉक करायचं आहे. आणि ही जी मार्जिन आहे हाताची ती ह्या साईडला करायची, हाताच्या साईडला. दोन्ही साईडचे खालचं पण बघायचे, चेक करायचे. बघा, चेक करा खालची. हाताच्या साईडला कुठे नाही आहे. ही मार्जिन ह्या साईडला पाहिजे. खालच्या पण बाजूची आपली नसेल तर त्याला अशी करून घ्यायची आहे. घ्या, टिप करा. कपडा एकावर एक आहे का, मागचा पुढचा बाजू. इथून अर्ध्या इंचावर येऊ दे. कपडे बघा दोन्ही, वरच्या साईडचा खालच्या साईडला सेम आहे का. इथे हळूहळू अर्ध्या इंचाचंच राहू दे. खालचा कपडा वरचा कपडा दोन्ही एकावर एक ठेवायचे. लॉक करा तिथे. तुम्ही ही जी खालची घेरची टीप आहे ना, तर ही फिटिंगची टीप झाल्यावर पण नंतर करू शकता काय. नंतर एकसाथ हे दोन्ही एकत्र घेऊनच फोल्ड करायचे. असं दोन्ही एकसाथ घेऊन असं हे फिटिंगची शिलाई झाली ना की मग एकसाथ घेऊन दोन्ही फोल्ड करायचं असं. आणि पूर्ण घेरला करू शकता. ही आपण आता केली आहे ना खालच्या घेरची शिलाई, इकडनं घ्या करून. इथे लॉक करा. घ्या, हाताचे मार्जिन चेक करा खालच्या साईडची बरोबर आहे का. घ्या, लॉक करा. कपडा एकावर एक आहे का, दोन्ही सेम. तिथे सरकला ना. इथे कपडा आपला हलतो तो चेक करायचा आहे, सेम सारखा आहे का. दोन्ही एकावर एक पाहिजे. इथपर्यंत या. अर्ध्या इंचावर येऊ दे हळूहळू. कपडा बघा, चेक करा खालचा वरचा सेम आहे का. हां, बरोबर आहे का. एकावर एक ठेवा. पुढं मागं झाला तर तो उसूनच नीट करावा लागेल. इथे लॉक करून घ्या. आपलं शिवून झाले बघा टॉप. तर कसं दिसतं बघा. स्लीव्स बघा, खूप मस्त दिसतात ना. हे बघा असं. तुम्ही पाहिजे तर इथे शो बटन पण लावू शकता एखादं, छान दिसेल. नाही, इथे आता हुक लावायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. इथे बघा, आपल्याला फ्रॉकला हुक लावायचा आहे. आपल्याला 4 पदरचा दोरा घ्यायचा आहे. म्हणजे 2 टोकं सुईमध्ये घालायची आहे आणि दोन्हीकडे जी टोकं आहेत ती एकत्र करायची आणि गाठ करायची. इथे असा 4 पदरचा दोरा करून घ्यायचा आहे. तर आपल्या ह्या साईडला हुक लागणार आहे आणि ह्या साईडला आय होणार आहे. तर
हुक कसा लावायचा, आय कसा बनवायचा ते मी दाखवते. आधी बघा इथे आय बनवते मी. तर हा आय बघा 1/2 इंचाचा बनवायचा आहे. तर इथून खालच्या साईडने मी 1 पॉईंटच्या अंतरावर आणि इथून 1/2 इंचाच्या अंतरावर, म्हणजे इथे दिसते का, हे इथे सुई घालून घेतली आहे. तर खालच्या साईडने सुई घालून घ्यायची आहे कपड्यामध्ये, कारण आपली जी गाठ घातलेली आहे ना ती खालच्या साईडला जायला पाहिजे म्हणून. तरी इथे त्यानंतर 1/2 इंचाचं अंतर ठेवून वरच्या साईडला परत सुई घालायची आहे, खालच्या साईडला घालायची आहे आणि खालून परत जिथं आपण खाली इथे घातली होती ना तिथून बाहेर काढायची आहे. असं 2दा करायचं आहे. जेवढं तुम्ही हे कराल तेवढं आपला आय जाड होणार. तर तुम्ही 3दा पण करू शकता किंवा 2दा करून असं वर खाली दोरा करून घेऊ शकता. तर आम्ही 3 वेळेस वर खाली इथून 1/2 इंचावर अशी उभी लाईन करून घेतली आहे दोऱ्याची. त्यानंतर बघा हा जो उभा दोरा आम्ही शिवलाय ना तो तिथून त्याच्यामधून नाही का आपल्याला उलटी सुई पकडायची आहे, कारण अशी सरळ पकडली तर ती कपड्यामध्ये गुंतली जाणार. आणि इथे थोडंसं हे लूज करायचं आहे म्हणजे, आणि उलटी सुई करायची आहे आणि या दोरा आपण जो 3 वेळेस वर खाली केला आहे त्याच्यामधून असा बाहेर काढायचा आहे. ह्याची काळजी घ्यायची की सुई आपली कपड्यामध्ये गेली नाही पाहिजे. त्यानंतर बघा ही जी मी हे बघा इथून ही गाठ, इथे हा दोरा असा होतो, त्यानंतर इथे आपल्याला दोऱ्याच्या आतमध्ये सुई घालून घ्यायची आहे, म्हणजे गाठ तयार होते. अशी ही गाठ या साईडला अशी खेचून घ्यायची. अशा गाठा करत राहायच्यात, सुई उलटी घालायची आहे आणि अशी गाठ करून घ्यायची. अशा पद्धतीने गाठा करत राहायच्यात. तर त्यासाठी इथे बघा सुई खूप पतली नाही घ्यायची, पातळ घेतली तर त्याचं टोक पण काही वेळेस कपड्यामध्ये रुतलं जातं आतमध्ये, कपड्याच्या आत घुसतं. तर ते तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून सुई थोडी जाडच घ्यायची. आपल्याला इथून बाहेर काढताना पण त्रास होत नाही. तर अशी घ्यायची, अशा गाठा करून घ्यायच्यात आपल्याला. ही दोऱ्याच्या मधून आपल्याला काढायचं आणि गाठ तयार करून घ्यायची. असा फिरवूनच घ्यायचा आहे दोरा आणि त्यानंतर त्यामधून आपल्याला काढायची अशी. असं हळू ह्या गाठा बघा छोट्या छोट्या इथे होतं, ते असं फिरून फिरून घेऊन गाठ तयार करून घ्यायची आहे. आता बघा माझी रेडी होईल आहे. तर हा आपला या टोकापर्यंत, मी इथून ते या टोकापर्यंत आय बनवत आले, गाठ करत आले. इथून ते या टोकापर्यंत मी गाठा करत आले. त्यानंतर ह्या टोकाला इथे खालच्या साईडला दोरा सुई घालवायची आहे आणि इथे गाठ करून घ्यायची पुढच्या खालच्या साईडला. अशा 2 गाठा करायच्या. मग आपला आय तयार झालाय. तयार झाल्यावर हा असा दिसतो. त्यानंतर बघा हुक कसा लावायचा ते दाखवते. तर ही आपली आता हुक उजव्या साईडला लागतो आणि आय डाव्या साईडला आपल्या. तर हे असं ह्या साईडला हुक लागणार आहे. तर हा हुक असा ठेवून घ्यायचा आहे. 1 पॉईंटच्या अंतरावर मागं ठेवायचं आहे, कारण इकडनं दिसला नाही पाहिजे, समोरून तो दिसला नाही पाहिजे. तर 1 पॉईंटच्या अंतरावर ठेवायचं आहे आणि हा या पट्टीवरच आपण आय केलं आहे ना, तर त्या पट्टीवरच यायला पाहिजे आपला हुक पण. तर 1 पॉईंटच्या अंतरावर मागं ठेवला आहे मी आणि इथे वरच्या साईडला त्याला पकडायचं आहे आणि ह्या 2 होलमध्ये आधी लावून घ्यायचा आहे तो. तर ह्याला गाठ करून घेतली आहे मी. 4 पदरचा दोरा घ्यायचा आहे आणि सुई कपड्यामध्ये घालून हुकच्या होलमध्ये घालून घ्यायची आहे. त्याला पण अशा गाठाच करून घ्यायच्या आहेत. तर ही अशी मी गाठ बनवते. त्याचप्रमाणे दोरा फिरून घ्यायचा आहे, होलमधून बाहेर काढायचं आहे इथे आणि इथे आपली गाठ तयार होते. इथे बघा
अशा 4-5 गाठा तयार करून घ्यायच्या आहेत. हा जो हुकचा राऊंड आहे त्या राऊंडला पूर्ण कवर करायचे, म्हणजे आपला हुक हलणार नाही, घट्ट लागून जातो. असं दोरा फिरून घ्यायचा आहे आणि गाठ तयार व्हायला पाहिजे अशी. त्यानंतर बघा आता मी दुसऱ्या साईडला घेते. तर हुक ना एका साईडला लावल्यावर हलणारच आहे, तो नीट करून घ्यायचा आहे. परत मग दुसऱ्या साईडला आपल्याला गाठा करून घ्यायच्या आहेत 3-4. या पद्धतीनेच लावायचं आहे, मग हुक आपला हलत नाही किती वापरलं यूज केला तरी. ते राऊंड आहे ना, ते राऊंडला पूर्ण कवर करून घ्यायचं आहे आणि 4-5 अशा गाठा करून घ्यायच्या आहेत गोल. त्यानंतर ह्या दोन्ही होलला आपल्या झाल्या गाठाना करून की आपल्याला इथे हे जे हुकचं जिथं आपण अडकवतो त्याला इथे राऊंड असतं बघा, तर ते इथून आपल्याला त्याला लॉक करायचे. तर इथून खालच्या साईडला 1 पॉईंटच्या अंतरावर सुई वर खाली घालायची इथे अशी, आणि हुकच्या अशा मधून घ्यायचे आणि तिथे लॉक करायचे त्याला. परत वर खाली खालच्या साईडला सुई करायची आहे 1 पॉईंटच्या अंतरावर, त्याला असं मधून लॉक करायचे. असं 3-4 वेळेस करायचं असं. आणि इथे गाठ करून घ्यायची आहे. तर थोडंसं गाठ करते वेळेस आपल्याला थोडासा कपडा पकडायचा आहे आणि गाठ करून घ्यायची, म्हणजे आपला हुक लॉक होऊन जाईल. 2 गाठ करून घ्यायच्या. झाला बघा. तर आपला हुक आणि आहे रेडी झाला आहे. हे असा दिसतो बघा, बघा. ठीक आहे. इथे जे आपल्या शिवल्या हे धागे दोरे असतात ना, कुठे राहिले असतील ना तर कट करून घ्यायचे.